चांगली वेळ येण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ देतात हे दैवी संकेत. आता लक्ष्मी घरात वास करेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपण सर्वजण स्वामींचे भक्त आहोत, कारण आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वामी कधीही एकटे सोडत नाहीत. आपल्याला कितीही अडचणी आल्या तरी त्या अडचणीमधून स्वामी आपल्याला बाहेर काढतात. आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचे संकेत देखील ते देत असतात. आपल्याला वेगवेगळे मार्ग देखील सुचवत असतात. आपल्याला कितीही अडचणी आल्या तरी स्वामींचे एक वाक्य आपल्याला खूप काही दिलासा देऊन जातं. चला तर मग जाणून घेऊया चांगली वेळ येण्यापूर्वी स्वामी कोणते संकेत देतात. पण त्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपण कोणत्याही संकटामध्ये कधीही न घाबरता धैर्याने प्रत्येक संकटाला सामोरे जायचे आहे, कारण आपल्यासोबत स्वामी असल्यामुळे आपल्याला कशाचीही भीती वाटण्याची गरजच नाही. तर मित्रांनो, चांगली वेळ तुमच्यावर येण्याआधी हे 10 संकेत तुमच्यासोबत घडत असतात. तर ते 10 संकेत कोणते आहेत, चला आज जाणून घेऊया. प्रत्येकाला वाटत असते की आपण श्रीमंत असले पाहिजे, आपल्याकडे सर्व सुखसोयी असल्या पाहिजेत, आपल्याकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता कधीच नाही भासली पाहिजे, असं तर प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी ते खूप प्रयत्न देखील करत असतात. फार कष्ट करूनही ते स्वतःच्या हिमतीवर काही ना काही करत असतात. असं म्हणतात की महालक्ष्मी ही धनाची देवी आहे. तुमच्या घरात महालक्ष्मी वास करते. त्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. त्या घरामध्ये कोणतीही अडचण देखील येत नाही. पैशाची तर कमतरता त्या घरामध्ये कधीच भासत नाही. जीवनामध्ये नेहमी सुख शांती लाभते. महालक्ष्मी सोबत जर तुम्ही भगवान विष्णूची पूजा केली तर घरामध्ये धनसंपत्ती येते व पैशाची कमतरता कधीच भासत देखील नाही. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या पूजेमुळे घरामध्ये कधीच पैशाची कमी भासत नाही. पैशाच्या कोणत्याही अडचणी निर्माण देखील होत नाहीत. त्याचबरोबर माणसांचा मान सन्मान देखील वाढतो. चला तर मित्रांनो, ती 10 लक्षणे कोणती आहेत ते पाहूया. पहिला संकेत आहे ते म्हणजे जर तुमच्या घरामध्ये अचानक काळ्या मुंग्या दिसल्या, काळ्या मुंग्यांचं वर्तुळ जर तुमच्या घरामध्ये तयार झालं, वर्तुळ बनवू लागल्या, त्या काहीतरी खायला तयार करत असतील, तेव्हा समजून सांग की तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होणार आहे व तुमच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे. जर काळ्या मुंग्याने घर केले तर त्याचे तुम्हाला शुभ संकेत मिळणार आहेत. म्हणजेच की तुमच्या बाबतीमध्ये काहीतरी चांगली बातमी कळणार आहे. दुसरा संकेत आहे ते म्हणजे जर पक्षी आपले घरटे झाडाच्या ढाळीवर बनवायला आवडत असेल तरी आजच्या काळात पक्षी घराच्या खिडक्या, आकाशकंदील इत्यादी ठिकाणी घरटे बनवतात. अनेक वेळा पक्षी त्यांचे घरटे आपल्या घरी बनवतात किंवा मधमाशी देखील पोळी आपल्या घरी बनवतात. तुम्हाला माहिती आहे का, घरात कोणाची घरटे असणे किंवा पक्ष्याचे घरटे बनवणे इत्यादी देखील शुभ आणि अशुभ संकेत देतात. वास्तुशास्त्रामध्ये पक्षी किंवा कीटकांचे घरटे बनवण्याबाबत शुभ आणि अशुभ माहिती सांगितली आहे. जर तुमच्या घरात एखाद्या पक्ष्याने घरटे बनवले असेल तर जाणून घ्या, ते तुमच्यासाठी खूप शुभ आहे आणि आता तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे. तिसरे संकेत हा आहे ते म्हणजे सामान्य लोकांना घरामध्ये पाल दिसली की लगेचच ते पळून जातात. खूप कमी लोकांनाही माहीत असते की घरामध्ये पाल दिसणे शुभ मानले जातात. खास करून जर तुम्हाला पाल घराच्या मंदिरामध्ये दिसली तर आणखी भाग्यवान असणार आहात, कारण ते तुम्हाला चमत्कारिक परिणाम देणार आहेत.
सामान्यतः असे दिसून येते की लोक तिला चांगले मानत नाहीत आणि हकलून देतात, पण अचानक पाल दिसणे खूप शुभ मानलं जातं. जर ती घराच्या मंदिरात दिसली तर ते अधिक शुभ मानलं जातं. जर पाल एखाद्याच्या पाठलाग करताना दिसली तर ते खूप शुभ लक्षण आहे व प्रगतीचे लक्षण आहे. तसेच तुळशीच्या रोपामध्ये पाल दिसणं देखील खूप शुभ मानले जातं. त्याच्यामुळे अमाप संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे. चौथा संकेत आहे तो म्हणजे सहसा जेव्हा आपले हातपाय खाजवतात, म्हणजे हातापायाला खाज येते, तेव्हा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. तर घरातील मोठी माणसे नेहमी सांगतात की पायाला खाज येण्यामागे काही संकेत दडलेले असतात. यावेळी फारसे लक्ष देत नाही आपण, परंतु या विषयाबाबत सामुद्रिकशास्त्र आणि शकुनशास्त्रामध्ये महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. शास्त्रानुसार असं सांगितलं गेलं की हातावरील खाज तुम्हाला सांगतं की धनलाभ होणार आहे. हात खाज येण्यासाठी शुभ आहे. जर कोणाचा डावा हाताला वारंवार खाज येत असेल तर हे खूप शुभ लक्षण आहे असं म्हटलं जातं आणि याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच धनाशी संबंधित काही चांगली बातमी मिळून जाणार आहे. हाताला खाज येणे हे धनलाभाचे लक्षण आहे. पाचवा संकेत आहे तो म्हणजे जर तुम्हाला स्वप्नामध्ये झाडू, घुबड, बासुरी, हत्ती, मुंगूस, शंकर, नाग, गुलाब, तारे दिसले तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप आनंदी आहे आणि लवकरच तुम्हाला खूप मोठा धनलाभ देखील होणार आहे. सहावा संकेत आहे तो म्हणजे असं म्हटलं जातं की सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी शंखाचा आवाज ऐकल्यानंतर महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण होते. हे लक्षण महालक्ष्मीच्या आगमनाचे आहे. सातवा संकेत आहे तो म्हणजे घराच्या बाहेर गेल्यास तुम्हाला ऊस दिसला तर हे देखील पैसे मिळण्याचे लक्षण आहे. आठवा संकेत आहे तो म्हणजे घुबडे लक्ष्मीची वाहन मानले जातात. घुबडाबाबत आपल्याला समाजात अनेक प्रकारच्या समजुती प्रचलित आहेत. भोपळ्याला रात्रीचा राजा म्हटले जाते. शकुनशास्त्रानुसार घुबड दिसणे अनेक ठिकाणी शुभ आणि अनेक ठिकाणी अशुभ मानले जाते. जसे की तुम्ही प्रवासाला जात असाल आणि वाटेत तुम्हाला घुबड दिसलं तर धन मिळण्याची शक्यता असते, तो संकेत आहे. तर घुबड घरी आले तर ते अशुभ मानले जाते, त्यामुळे घराची प्रगती थांबू शकते. नववा संकेत आहे तो म्हणजे जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जाणार असाल आणि वाटेत कोणतर कुत्रा काहीतरी खाताना तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला खूप पैसे मिळणार आहेत. माता लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी आगमन करणार आहे, हे त्याचे लक्षण आहे. आणि 10वा संकेत तो म्हणजे सकाळी सकाळी बाहेर पडल्यावर कोणीतरी झाडू मारताना दिसल्यास हा देखील एक शुभ संकेत मानला जातो. आणि लगातार असे दृश्य तुम्हाला दिसत असेल तर समजून जा तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे. जर तुम्हाला पहाटे कोणीतरी घट जाताना दिसले तर हा संकेत असा आहे की तुम्ही खूप श्रीमंत होणार आहे. लवकरच स्वप्न पाहणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. बरेच जग स्वप्न पाहतात. विशेषतः लोकांना रात्री स्वप्न पडतात. काही स्वप्न वाईट असतात, काही स्वप्न चांगली असतात, तर काही स्वप्न खूप भीतीदायक असतात. तुमची शुभ आणि अशुभ चिन्ह घेऊन येतात. अनेक जणांना स्वप्नात स्वतःला झाडू मारताना किंवा झाडताना पाहिले असेल तर हे खूप चांगले लक्षण मानले जाते. तर मित्रांनो, अशा प्रकारची जर तुम्हाला हे संकेत येत असतील तर तुम्ही समजून जा की तुम्ही देखील लवकरच श्रीमंत होणार आहात व तुम्हाला देखील भरपूर धनलाभ देखील होणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.